सर्व म्हणतात गावात शाळा असली पाहिजे, शाळेत गाव असलं पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने गावाचा विकास घडेल. आपल्या परिसरात असलेली जिल्हा परिषद शाळा ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा असे आपण समजू तेव्हा खऱ्या अर्थाने आदर्श शाळा निर्माण होईल. आदर्श शाळा निर्माण झाली म्हणजे आदर्श विद्यार्थी घडेल. आदर्श विद्यार्थी घडले म्हणजे आदर्श समाज घडेल. मुलांची पायाभरणी ही प्राथमिक शाळेत होत असते. त्यामुळे प्राथमिक शाळेत भौतिक सुविधा ह्या पूर्ण असायला पाहिजे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या अनेक त्रुटी असलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शाळेची इमारत उत्कृष्ट दर्जाच्या कामामुळे त्यांची दुरावस्था झालेली आहे. शाळेभोवती क्रीडांगणही नाही. क्रीडांगणाचा अभावामुळे शासनाने दिलेल्या साहित्यांचा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक विकास साधण्याचं माध्यमही इथे कमी पडत आहे. सर्वात प्रामुख्याने जो अभाव मला निदर्शनास आला तो म्हणजे सक्षम पालकांचा. सक्षम पालकांनी जिल्हा परिषद शाळेकडे केलेला कानडोळा. जर आपल्याला आपल्या परिसरातील असलेली जिल्हा परिषद शाळा ही आदर्श बनवायची असेल तर ही आपली जबाबदारी आहे की आपण सर्वांनी, पालकांनी, माजी विद्यार्थ्यांनी शाळेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थी नियमित हजर राहावे. मुलांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी. त्यांची आकलन शक्ती, व्यवहार ज्ञान, बुद्धिमत्ता वाढ व मानसिक विकास तसेच तार्किक विकास इत्यादी बाबीत लक्षणीय वाढ व्हावी. त्यासाठी त्यांना भौतिक सुविधा ह्या देणे गरजेचे आहे. आपण सर्व मिळून, पालक असेल, माजी विद्यार्थी असेल, प्रशासन असेल, शिक्षक वर्ग असेल, सर्वांची ही नैतिक जबाबदारी असली पाहिजे की आपण ह्या गोष्टी कशा कराव्या यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व मित्रपरिवाराने ठरवले की आपली शाळा ही आपली जबाबदारी आहे. या उद्देशाने आम्ही ग्रामसेवा मंच तसेच माजी विद्यार्थी व काही सक्षम पालक पुढे येऊन पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्टेशन वस्ती नायडुंगरी विविध प्रकारचे कार्य केले. त्यात मुलांवर संस्कार व्हावे यासाठी विविध फलक आम्ही सर्व मिळून हे कार्य यशस्वीरित्या पार पाडले. यावांना आवाहन करेल की आपली शाळा ही आपली जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत आपण आपल्या शाळेला मदत करूया. भेटूया पुढच्या टप्प्यात. धन्यवाद.